नमस्कार, आपण पाहतात महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माझी मुलगी तृप्ती तिचं लग्न हेमंत चंद्रवार यांच्याशी 5 वर्षाखाली केलं, तरी त्यांनी हुंड्यासाठी तिचा छळ केला व शारीरिक मानसिक छळ करून तिचा खून करून टाकला. त्यांच्या गुन्हा करून देखील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना सोडून दिलं आहे, तरी पोलीस त्यांची मदत करत आहेत. जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला न्याय द्यावा. न्याय जर दिला नाही तर आम्ही उपोषणाला बसू. मुरुड समाजातील एक गरीब कुटुंबियातील मुलगी तृप्ती हेमंत चर्लेवार या मुलीचं लग्न झालं होतं. सासरवाड्याकडून बरेच वेळा पैशाची मागणी झाली. ते पैशाची पूर्तता न झाल्यामुळं त्या मुलीची हत्या करण्यात आली आणि त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आज सर्व समाजाच्या वतीनं सन्माननीय अधिकारी जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो आहोत आणि त्या मुलींना ज्यांनी आरोपी आहेत, जे कोणी मारले आहेत, त्या सर्वांना कठोरात कठोर कारवाई व्हावी. अन्यथा आम्ही सर्व समाजाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यालय इथे समाजाच्या वतीने आम्ही मोर्चा काढणार आहोत आणि ह्या पीडित कुटुंबियाला न्याय मिळवून द्यावा एवढी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आणि SP साहेबांना मागणी करतो. आणि राज्य शासनाला एक विनंती करतो की लाडकी बहिणीच्या माध्यमातून आपण जे लाडकी बहिणींना आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी बहिणींना एवढी सहकार्य करत आहात, परंतु आज त्याच बहिणींना जीवन जगण्यासाठी आज त्यांना पैशासाठी मारलं जात आहे. त्याच बहिणींना एक त्यांच्या पाठीमागे सक्षमपणे सरकारनं उभा टाकण्यासाठी एक असा कायदा अंमलात आणावा आणि ह्या बहिणींच्या पाठीमागे सरकार मोठ्या खंबीरपणे उभा टाकावं. या बहिणीची जेव्हाही पोलीस स्टेशन तक्रार जाईल, त्या आरोपींना ताबडतोब आतमध्ये टाकून त्यांच्यावर कोणतीही हे न लिखता जेलमध्ये टाकण्यात यावं, तरच त्यांना न्याय भेटेल. मेल्यानंतरही मुलींना न्याय भेटत नाही. शासनानं ह्या प्रकरणाकडे गांभीर्यानं बघून ह्या जे कोणी आरोपी आहेत ते कोणीही असू द्या, त्यांना कठोरात कठोर शिक्षा भेटली पाहिजे आणि आमच्या गरीब कुटुंबियातील बुरुड समाजातील मायबापांना त्या मुलीच्या त्यांना न्याय भेटला पाहिजे. एवढीच आम्ही आपल्या माध्यमातून शासनाला आणि जिल्हाधिकारी साहेबांना आणि पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती करतो. नमस्कार.